दाखल करण्यात येते आणि नेमकं कोणाच्या संदर्भात हे वकीलपत्र दाखल करण्यात आलंय, काय तुमचा आरोप आहे नेमका? जयदीप मगर आणि संतोष साळुंके या दोघांच्या वतीने वकीलपत्र दाखल केले. त्यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने विचारात घेतलं तर त्यांनी जी कुणबी जातीचं प्रमाणपत्र काढलेलं आहे ते बेकायदेशीरपणे काढलेलं आहे अशा पद्धतीची जी तक्रार आहे. तक्रारीमध्ये वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी घेण्यात आले. दिलेली वंशावळ, दाखल केलेले कागदपत्र या अनुषंगानं आणि प्रोसिजर जी आहे कायद्याची ती फॉलो न करता ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी काही गडबडीत दिलेलं आहे अशी आमची त्या ठिकाणी तक्रार. त्यामध्ये तक्रार नेमकी कुणावर आहे, कुणाची वंशावळ काढायचा प्रयत्न चाललाय, काय याच्यामध्ये तक्रार जी आहे ते जिल्हा परिषदेला नुकत्याच झालेल्या ज्या अध्यक्ष आहेत रिया शिंदे यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी ती तक्रार दाखल केलेली आहे. जात पडताळणी समितीला दाखल करण्यात आलं? काय असतं ह्याच्यामध्ये प्रांत यांनी त्या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र त्यांना दिलं. त्यांनी विभागीय जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं त्या ठिकाणी प्रस्ताव ते जे प्रमाणपत्र दिलेलं होतं त्यांना जातीचं ते व्हॅलिड करून घेण्यासाठी म्हणजे वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दाखल केलं आणि जिल्हा परिषद सातारा चे अध्यक्षपद जे मागासवर्गीय नागरिकांचा मागासवर्ग या प्रवर्गासाठी जे राखीव होतं ती निवडणूक त्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या जातीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी दिलं. त्यांना वैधता प्रमाणपत्र मुदतीत त्या ठिकाणी दाखल करणं ही त्यांची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे त्यांनी त्यांचं वैधता करून घेण्याच्या संदर्भामध्ये ते अर्ज दाखल केले. ते जातीचं प्रमाणपत्र जे प्रांत सातारा यांनी दिलेलं आहे ते त्यांना देण्यात येऊ नये आमचंही म्हणणं त्या ठिकाणी ऐकून घ्यावं. आमची त्या प्रमाणपत्राच्या अनुषंगानं तक्रार आहे. तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही काही कागदोपत्री पुरावा देखील त्या ठिकाणी दाखल करू अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे. आता काय होईल, जात प्रमाणपत्र समिती जी आहे सातारा त्याला त्या ठिकाणी आमचं जे ऑब्जेक्शन आहे ते विचारात घ्यावं लागेल. ते विचारात घेऊन त्या ठिकाणी सुनावणी ठेवावी लागेल. आम्ही त्या ठिकाणी काही पुरावा दाखल करू, त्या अनुषंगाने काही आम्ही कायद्याच्या बाजू त्या ठिकाणी मांडू आणि मगच ते दिलेलं प्रमाणपत्र वैध करायचं का नाही यावरती निर्णय त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीला घेता येईल. आम्हाला सुनावणी देणं हे त्यांच्यावरती बंधनकारक आहे आजच्या घडीला.